तर रोहित पवार उद्यापासून 3 दिवस दिल्लीत असणार आहेत। रोहित पवार आणि सुळे या एकत्र इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत। अरविंद केजरीवाल राहुल गांधींची ती भेट घेणार आहेत। दादांच्या अपघाताचा मुद्दा संसदेत मांडण्याची मागणी ते जी आहे ती केली जाणार आहे। उद्या मी स्वतः दिल्लीला जाणार आहे। केजरीवाल साहेबांची उद्या आमची भेट होणार आहे। त्यानंतर इंडिया आघाडीचे जे प्रमुख पक्ष आहेत त्याचे जे प्रमुख नेते आहेत त्यांना सुद्धा पुढच्या 3 दिवसांमध्ये आम्ही भेटून पार्लमेंटमध्ये हा विषय घेण्यात यावा। 11च्या अंतर्गत एन्क्वायरी सुरू आहे। कलम 12च्या अंतर्गत ती एन्क्वायरी व्हावी, ज्याच्यामध्ये एक वेगळी कमिटी फॉर्म केली जाते। तर राजकारणासाठी अजित पवारांचा मर्डर झाला असं विकास लवांड यांनी म्हटलंय। अजित पवार कुणासाठी तरी राजकीय अडचण ठरले असतील असं देखील लवांड यांनी म्हटलंय। दादांच्या विमान अपघातावरून विकास लवांड यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। हे प्रकरण निश्चितपणे वरच्या पातळीवरून दडपण्याचा प्रकार सुरू आहे। एफआयआर दाखल होणं हे प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आणि दाखल करून घेणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे। तो BNSS ऍक्ट मध्ये तशी तरतूद आहे आणि सुप्रीम कोर्टाचे जजमेंट सुद्धा आहे। अजितदादांचा जेव्हा मर्डर झाले असं आम्ही म्हणतो तेव्हा त्याची अनेक कारणं पुढे दिसतात आपल्याला। कारण अजितदादांची कुठेतरी कोणाला तरी राजकीय अडचण निश्चितपणे झालेली असावी, त्याशिवाय इतकं हे दडपलं जाणार नाही। कारण त्याच्यामध्ये अनेक पुरावे देऊन सुद्धा पोलीस तपास त्या बाजूने का जात नाही आणि एफआयआर का दाखल करून घेतलं जातं याच्यात बरीच उत्तर मिळतात। तर राजाभाऊ फड यांच्या आरोपांवरती मुंडेंनी उत्तर दिलेलं नाही। धनंजय मुंडे काहीही न बोलता निघून गेलेले आहेत। तर धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून महादेव मुंडेंची हत्या झाल्याचा आरोप राजाभाई फड यांनी काल पत्रकार परिषदेत केलेला होता। तुम्ही लोकांना प्रतिसाद खूप लोकांना मृत्युमुखी पडले। आज महादेव मुंडे प्रकरणामध्ये सुद्धा तुमच्याच म्हणण्यावर खून झालाय असा आमचा स्पष्ट तुमच्यावर आरोप नाही। सगळे येणारे पुरावे चाचण्या झाल्या, त्या लोक यांच्या चाचण्या झाल्या ब्रेन मेमरीच्या, त्यांनी त्याचं नाव घेतलंय। तपास यंत्रणा काही मला नाव घेतलेच ना कुणाचं। तपास यंत्रणा तुम्ही आतापर्यंत दाबून टाकल्या होत्या, त्यांना तपास करू देत नव्हतो। आज तपास झाले, तपास यंत्रणेत तुमचे नाव आले। त्यामुळे माझी आजही स्पष्ट मागणी 120 खाली स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेबांना आरोप करून आता अटक करायला पाहिजे। साहेब, तुम्हाला क्लीन चिट मिळाली आहे, परंतु तुमच्यावरती आरोप होतात आहेत। राजाभाऊ फड की महादेव मुंडे प्रकरणात तुम्ही आरोपी आहेत।